आज आपण बघू की इमर्जन्सी मध्ये जेव्हा एखादा पेशंट क्रिटिकल असेल आणि आपण व्हेंटिलेट करण्याचा इंट्युबेशन करण्याचा निर्णय घेतला तर काय करावं लागेल। इंट्युबेशन करण्याचा निर्णय घेतला आपण का घेतला, कारण त्या पेशंटचा ऑक्सिजन एकतर खूप कमी झालं किंवा पेशंट कोलॅप्स झालाय, सिरियस आहे। मग त्या पेशंटला इंट्युबेशनच्या अगोदर पहिल्या एका जणांनी ऑक्सिजन कनेक्ट करायचा, त्यानंतर लागलीच दुसऱ्या व्यक्तीने जर की व्हेंटिलेटर बाजूला असेल तर बॅकअप एनआयव्ही मोडवर व्हेंटिलेटर लावायचं, किंवा त्याही पेक्षा महत्त्वाचं इझी केलं जाऊ शकतं। अंबू आहे, त्या अंबूला एक मास्क असतो, तो मास्क घ्यायचा, हा नाही अंबूचा मास्क असतो, ठीक आहे। तो मास्क ह्याला लावायचा, ह्याला ओटो कनेक्ट करायचं, इथे अंबूला ओटो कनेक्ट करायचं, इथं मास्क लावायचा आणि पेशंटला मिनिटाला 15 मिनिट वरण थांबायचं एक जण करेल, हे करेल व्हेंटिलेशन। दिस इज कॉल्ड एज बॅक मास्क व्हेंटिलेशन। आणि प्रत्येक इंट्युबेशनच्या अगोदर हे करणं कंपल्सरी आहे। जोपर्यंत बाकीचे लोक तयारी करतात तोपर्यंत एका जणांनी बॅक मास्क व्हेंटिलेशन करायचं असतं। त्यानंतर दुसरा एक जण इंट्राकॅथ सिक्युअर करेल, आयव्ही लावेल, तो दुसऱ्या वेगळ्या गोष्टी करेल। त्यानंतर इंट्युबेशन साठी लागणारी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लॅरिंगोस्कोप। तर लॅरिंगोस्कोप इंट्युबेशन सर्जनच्या हातात, फिजिशियनच्या हातात देण्याच्या अगोदर तो चालू आहे का, वर्किंग आहे का चेक करायचं, ठीक आहे। बरेच वेळा बॅटरी डाऊन झालेली असू शकते, ते चेक करायचं आणि मग बघायचं। आणि लॅरिंगोस्कोप कोणत्या साईजचा असावा, तर अडल्ट पेशंटसाठी लॉंग ब्लेडचा लॅरिंगोस्कोप लागतो, लॉंग ब्लेडचा लॅरिंगोस्कोपच लागतो, दुसरा चालत नाही। त्यानंतर लॅरिंगोस्कोप सोबत लागणाऱ्या ट्यूब, अडल्ट मेल पेशंट असेल, मेल व्यक्ती पुरुष असेल तर 8 किंवा 8.5 नंबरची ट्यूब रेडी ठेवायची। फिमेल पेशंट असेल तर 7.5 किंवा 8 पेशंटची ट्यूब रेडी ठेवायची, ओके। त्यानंतर मला एका पेशंटने बॅक मास्क व्हेंटिलेशन चालूच ठेवले। त्यानंतर जेव्हा इंट्युबेशन करायचं ठरले त्यावेळेला अजून एक रेडी पाहिजे गोष्ट, ती म्हणजे सक्शन मशीन। सक्शन मशीन चालू आहे का, त्याला पाईप लावलेला आहे का, सक्शन मशीन चालू आहे म्हणजे खाली डेमो करून बघायचं आणि ते बाजूला ठेवायचं एका जणाने। एक जण असेल सक्शन मशीन बघ, तिसरा व्यक्ती काय करेल, व्हेंटिलेटर रेडी करेल। आपल्याकडे 2-3 प्रकारचे व्हेंटिलेटर आहेत, वर्सामेड, हा एरोमेड आणि तिसरा गणराज। ते तिन्ही प्रकारचे व्हेंटिलेशन कसे चालू करायचे माहिती पाहिजे, अगोदरच तो रेडी करून चालू ठेवायचा आहे। त्यानंतर इंट्युबेट करताना जेव्हा इंट्युबेट करायचे त्यावेळेला बेड फ्लॅट करावा लागतो, प्रॉपर जमत नाही, खाली करावा लागतो। आणि जेव्हा सांगेल मी किंवा जे कोणी इंट्युबेट करत आहे सांगते त्यावेळेला मिडाझोलाम इंजेक्शन किंवा कधी कधी अल्ट्रासिल इंजेक्शन जे सांगितले तरी पाहिजे, सांगितल्याशिवाय म्हणल्याशिवाय द्यायचं नाही। मग जेव्हा मी सांगेल तेव्हा ते इंजेक्शन द्यायचं। त्यानंतर इंट्युबेट केल्यानंतर एक जण ट्यूब टाकली की लगेच दुसरा अंबू बॅग 2 रेडी पाहिजे, पण आता त्या अंबू बॅगची मास्क काढायचा आणि डायरेक्ट अंबू बॅग विथ O2 ट्यूबला कनेक्ट करायची आणि व्हेंटिलेशन चालू करायचं। ट्यूब टाकल्या दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, याच्यामध्ये 3 ते 4 ml सिरिंजनं एअर पुश करणे। तर ही एअर पुश करताना बरेच वेळा काय होतं, पुश करायचा प्रयत्न करतो पण फिट लावत नाही, टाईट लावायचं आणि एअर पुश करायची, ठीक आहे। 3 ते 4 ml एअर बस होते। त्यानंतर अंबू कधीपर्यंत करायची, जोपर्यंत व्हेंटी रेडी नसेल, सेटिंग चेक करायच्या, ट्यूबिंग चेक करायच्या, व्हेंटिलेशन चालू आहे का, ट्यूब मध्ये लीक आहे का, कोणतं कनेक्शन निघलंय का, ते सगळं चेक करायचं। आणि मग हा कॅप माउंट म्हणतात, त्याला काय म्हणतात, कॅप माउंट। हा कॅप माउंट आपण ट्यूबिंगला लावायचा आणि मग ट्यूब कनेक्ट करायची आहे। त्यानंतर मग लागलीच एका जणांनी एअरवे टाकायचा आणि ट्यूब सिक्युअर करायची। ट्यूब सिक्युअर चांगली करण्यासाठी पहिल्यांदा ह्यानी फिक्स करायचं, काय म्हणतात आपल्या बँडेजने,